हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। बघा आम्ही आता गडावर आलो आहे। बघा हे देवीचं मंदिर आता नवीन असं सुंदर असं मस्तपैकी तयार होतं आहे। हा तळा आहे, इथं तळावर आंघोळी वगैरे करायला येतात भाविक। आपले भाविक भक्त येत असतात, तिथं चांगलं असतं इथं आंघोळ केलेलं। हे बघा इथं दिंडीचे लोक बसले, हे मानतावाले लोक आलेले इथे सगळे, बघू शकता तुम्ही मित्रांनो। हे बघा इथं मानतावाले असले त्यांच्यासाठी ढोल वगैरे इथं राहतं, 151 रुपये वगैरे घेतात ते। बघा इथं गजरे, मोगऱ्याचे गजरे 30 रुपयाला एक म्हणतो, 15 रुपयाला एक म्हणतो मोगऱ्याचा, 50ला 6 साधे घेतले तर। अशा पद्धतीने आता आम्ही चाललोय तळावर, हातपाय वगैरे धुवू म्हटलं। तिथं आंघोळ्या वगैरे तर आम्ही केल्याच होत्या। बघा गर्दी आज खूप आहे, आज शुक्रवार आहे ना, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे। हे मंदिर आहे इथं, बजरंगबलीचं मंदिर आहे ते। बघा हे खूप भरपूर असं पाणी आहे तळावात। इथं मागं शौचालय वगैरे भाविकांसाठी। हे बघा हे मंदिर आहे, स्पष्ट दिसेल तुम्हाला ही रेल्वे आहे। आम्ही ट्रेननीच आता गडावर जाणार आहे। आम्ही दरवेळेस पायी जात असतो, पण मग आता ट्रेननीच जाणार आहे आम्ही। म्हटलं पाऊस वगैरे यांचा पाय दुखतो। हे बघा इथून ट्रेनचा जायचा रस्ता आहे। इथं महादेवाची मूर्ती आहे बघा। तर महादेवाचं दर्शन घेते मी आधी, नंतर मग आपण तिकडं रेल्वेने तिकीट घ्यायला जाऊ। बघा खूप छान मूर्ती आहे, मस्तपैकी अशी मोठी, मागं पूर्ण असं डोंगर आहे। हे बघा इथं आता आलोय आपण ट्रेननी। 120 रुपये रिटर्नला एका माणसाचं तिकीट आहे इथं, पण मग चांगलं असतं। बघा हे सगळं ट्रेनचा प्रवेश त्या। आता आपण 2च मिनिटात वरती जाऊ, चालू झाले का हे बघा। अशा पद्धतीने आपण आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे। बघा हे खाली वातावरण कसं आहे। ट्रेनमध्ये बसलं, खाली जर बघितलं तर डायरेक्ट चक्करच येतात, इतकं म्हणजे असं खूप अशी खाळे अशी दिसती आणि पूर्ण डोंगर आहे नाही का। हे बघा हे खालचं पूर्ण परिसर। तिथून बसलो का आपल्याला किती 2च मिनटं लागतं फक्त मोजून वरती जायला, इतक्यात जातं माणूस ट्रेननी। हे बघा हे तिथलं सगळं परिसर आहे। बघा किती गर्दी भाविकांची, इतकी लोटालोटी चालू आहे ना, खूप लोटालोटी चालू आहे इथं गडावर दर्शनासाठी। लोक असं वाटतं प्रत्येकाला कधी दर्शन होईल, कारण जास्त गर्दीत उभं राहिलं का जीव घाबरतो ना, त्याच्यामुळं। बघा ट्रेननी आलो आहे आपण, पण मग गर्दी खूप असल्यामुळं थोडंसं उशीरच होणार आहे। साधारणतः 1-1.5 तास तर लागणारच आहे दर्शनाला। बघा देवीचा आज कसा मस्त असा कलर आहे, जांभुळी, किती छान असं डोळे भरून असं पाऊशी वाटतं देवीला, किती छान दिसते बघा। किती गर्दी आहे, सुंदर असा मेकअप केलेला आहे आज देवीचा। बघा इथं त्रिशूल आहे बघा। आता लागलच आमचा नंबर, आता दर्शन वगैरे घेतलंय आम्ही। बघा हे बघा इथं पूजावाले मानतावाले असतात। मधी दर्शन घेऊन निघालोय आम्ही बघा आता बाहेर। परत आता रेल्वेने आम्ही खाली जाऊ। हे बघा येताना म्हटलं एक सेल्फी घेऊ इथं ट्रेन जवळ नाही का। हे बघा इथं पूजाचं साहित्य वगैरे भेटतं सगळं खाली, पण आम्ही नेलं होतं जातानीच।
मग म्हटलं आता बघा उतरलो, मग म्हटलं थोडंसं ब्लॉग करू इथलं नाही का. खेळणे वगैरे बघा कसे मस्त असे, हे बघा खूप आवडलं होतं मला हे. म्हटली होती मिस्टरांना घ्या म्हटलं, ते म्हणे बघू नंतर आपण. बघा इथं पेढे मस्त, ते म्हणतात खाऊन बघा. म्हटलं नाही आम्ही घेतल्यावरच बघू. हे बघा घेतलं होतं, मग पाण्याची बॉटल वगैरे घेतली होती, तहान लागली होती. हे बघा इथं सगळ्या पद्धतीच्या दुकानी, इथं मेकअपचं साहित्य वगैरे सगळं भेटतं. देवीचे फोटो